तर 2 तासानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर। अरविंद केजरीवाल 254 मतांनी आता आघाडीवर आहेत। आतिशी मात्र 1149 मतांनी अजूनही पिछाडीवर आहेत। त्यांच्याकडून या ठिकाणी आढावा घेतला जातोय, संवाद ते साधतायत। कारण कालकाजीमधून आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री आतिशी या पिछाडीवर आहेत। त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या अलका लांबा आणि भाजपचे रमेश बिधोरी। अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि आतिशी जे आहेत ते आता संवाद साधतायत त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे की दिल्ली हातून गेली तर भाजप 40 आणि आप 29 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सुद्धा भाजप इथे 38 जागांवर आणि आप 26 जागांवर आघाडीवर आहे। तर नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांनी आता अवघ्या काही मतांची आघाडी घेतली आहे। तर जंगपुरामधून मनीष सिसोदिया हे देखील आघाडीवर आहेत। 27 वर्षांनंतर भाजपचं कमळ राजधानीमध्ये फुलतंय। दिल्लीमधल्या या निकालांचे परिणाम जे आहेत, आम आदमी पक्षाला बसलेला फटका, तर हे सर्व काही चित्र जर पाहिलं तर पंजाबवर सुद्धा याचा परिणाम जो आहे तो होऊ शकतो। आणि या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यामुळे साहजिकच या निकालांचा परिणाम बिहार विधानसभेवर सुद्धा पाहायला मिळेल। तर देशाच्या सत्तेनंतर राजधानी दिल्लीची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे या ठिकाणी येताना दिसते। 12 वर्षापासूनचा केजरीवालांचा अभेद्य गड हा भाजपनं भेदला असं दिसतं। गेल्या वेळच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 40हून अधिक जागांवर या ठिकाणी आघाडी आहे। देशाच्या सत्तेनंतर राजधानी दिल्लीची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे येते। तर 12 वर्षांपासूनचा केजरीवालांचा अभेद्य गड हा भाजपनं या ठिकाणी भेदला असं म्हणता येईल। कारण भाजप आता 40 जागांवर तर आप 29 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। तर या कलानुसार तरी भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलतंय असं दिसतं। भाजप पहिल्यांदाच या ठिकाणी 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये कमळ फुलवण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं। आम आदमी पक्षाला या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसलेला आहे। भ्रष्टाचार विरोधी मोहीम उघडत आणि आंदोलन करत आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केलेली होती आणि 2015ची पहिली निवडणूक विधानसभेची, 2020ची दुसरी निवडणूक, ज्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचा परफॉर्मन्स जो आहे तो चांगला राहिलेला होता। 2015 मध्ये आम आदमी पक्षाला 67 जागा मिळाल्या। 2020 मध्ये याच्यामध्ये 5 जागांची घट झाली। 62 जागांवर आम आदमी पक्ष जो आहे तो विजयी झालेला होता। मात्र यंदा या निवडणुकीमध्ये एक मोठा फटका आम आदमी पक्षाला बसलेला आहे। तर भाजप 40 आणि आप 29 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे। दिल्ली विधानसभेचा हा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। दिल्ली विधानसभेच्या निकालाचा परिणाम निश्चितच बिहारच्या निवडणुकीवर होईल असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच सर्व फुकट देऊन राज्य चालवता येत नाही असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलंय। तर भाजप आता 39 जागांवर तर आप 30 जागांवर आघाडीवर। पुन्हा एकदा या ठिकाणी आकड्यांमध्ये फेरफार होताना पाहायला मिळत आहे। भाजप 39 तर आप 30 जागांवर आघाडीवर। भाजप आणि आप यांच्यामध्ये 9 जागांचा फरक आहे। तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। दिल्लीकर क्या चाहते हैं, दिल्लीकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे चित्र जे आहे ते अवघ्या काही तासामध्येच, काही मिनिटांमध्ये स्पष्ट जे आहे ते होऊ शकतं। सध्याचे आकडे जर आपण पाहिले तर भाजप 39 जागांवर आघाडीवर, आम आदमी पक्ष 30 आणि काँग्रेस 1। दिल्लीमध्ये 70 विधानसभेच्या जागा आणि याकडे दिल्लीला जरी राज्याचा दर्जा नसला तरी या निकालांचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होत असतो। मोठ्या नवी दिल्लीमध्ये आपण पाहतोय की अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत तर भाजपचे परवेश वर्मा आता पिछाडीवर गेलेत आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित देखील पिछाडीवर आहेत। केजरीवाल यांनी दुसऱ्या फेरीनंतर आघाडी घेतली तर जंगपुरामधून मनीष सिसोदिया आघाडीवर, तरविंदर सिंग मारवाह पिछाडीवर आणि फरहाद सुरी हे देखील पिछाडीवर आहेत। मोठ्या